मैदानामध्ये ही स्पर्धा संपन्न होत असताना इथून आज सुपर 16चे संघ खेळले. 8 संघ पुढे जाणार आहेत. आणि उद्या मात्र आज सगळ्या जिंकणाऱ्या विजेत्या संघांमध्ये उद्या सुद्धा घमासान युद्ध तुम्हाला अनुभवायला मिळेल. आणि म्हणूनच शेवटचे 2 दिवस रात्र म्हटली की रायगड प्रीमियर लीग मध्ये अनेक क्रीडा रसिकांच्या अक्षरशः उड्या पडतात. आणि त्याचमुळे मोठ्या संख्येनं जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. रायगड प्रीमियर लीग 6वं पर्व आपण एन्जॉय करताय. आणि आजच्या रात्रीमधील 5व्या मॅच कडे आपण वळतोय. आज 8 सामने आपण कव्हर करणार आहोत. आणि हा 5वा सामना रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे टीमने नाणेफेक जिंकले आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आणि फलंदाजीसाठी आमंत्रण मात्र देण्यात आलंय. धोंडूशेठ वास्कर, दुतुम कुंटे बहाळ या टीम कडून सलामीची जोडी मैदानामध्ये. परेश ठाकूर आणि यज्ञेश ठाकूर अशी सलामीची जोडी. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर मॅन फ्रॉम पोती नवीन पनवेल हिरामण नाईक. पहिलाच बॉल थोडासा चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. आउटसाइड ऑफ स्टंप बरोबर पॉइंट लाईनला चिटकून बॉल टाकला होता. आणि इकडे मात्र डॉट बॉलनं सुरुवात केली. हिरामणनं मात्र प्रभाव टाकला या स्पर्धेमध्ये. लीग स्टेजच्या मॅचेसमध्ये सुद्धा हिरामण नाईकचा भन्नाट परफॉर्मन्स राहिला. आणि याच गोलंदाजानं टाकलेल्या 2-2 षटकांमुळे सुद्धा रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे संघाला विजय मिळवण्यामध्ये मात्र महत्वाची भूमिका निभावता आली. हिरामणचा हा बॉल कव्हर्सला एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे आणि बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ फ्लाय झालाय. डोक्यावरून निघून गेलाय. जाईल सीमारेषेच्या पलीकडे. पहिला चौकार परीक्षा बॅटमधून. चांगलं टायमिंग. परेश पहिल्या बॉलवर गती काढली होती, दुसऱ्या बॉलवर विट दिली, त्याचमुळे एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होता, त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झाला. परेशच्या बॅटमधून पहिला चौकार येतोय. सुरुवात आता चांगली मिळाली आहे दुतुम कुंडेबाळ या टीमला. शॉर्ट बॉल होता. इकडे मात्र हुक करण्याचा प्रयत्न परंतु इथे बीट केलाय. टप्पा पडला. थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. ऑफ स्टंप लाईनवर पुन्हा एकदा हा चेंडू डिलिव्हर करण्यात आला होता. हिरामण चांगलं प्रत्युत्तर दिलं. हा चेंडू टप्पा पडला. हलकासा बाहेर निघत सरळ विकेट किपरचा फेद घेतलाय. चांगली बॉलिंग, चांगले व्हेरिएशन्स नेहमीच पाहायला मिळाला हिरामण नाईकच्या गोलंदाजीमधून. 3 चेंडूची समाप्ती, 4 धाबा. राईट आर्म ओव्हर द स्टंप्स नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा तसा स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक उसळी घेणारा चेंडू. खांद्याचा अतिरिक्त वापर करतोय हिरामण नाईक आणि पुन्हा एकदा चेंडू उसळवलाय आणि तो सुद्धा विकेट किपरच्या दिशेमध्ये. आणखीन एक डॉट बॉल. चांगला कटर पडल्यानंतर स्लाइटली बाहेर निघाला राईटी बॅटरच्या अगेन्स्ट. आणि नेहमी चांगले कटर्स टाकण्यासाठी हिरामण चर्चेमध्ये यंगस्टर आहे. चांगली गोलंदाजी करत आला आणि विशेष म्हणजे रिदम चांगली आहे गोलंदाजीमध्ये. हो, यावेळेस फॉलो थ्रू मध्ये मात्र बॉल स्टॉप केलाय. हिरामण नाईक सर्वस्व मी तर म्हणेन देतोय सध्याच्या घडीला टीमसाठी. कमाल क्षेत्ररक्षणाचा नजारा मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. सुपर फिल्डिंग फ्रॉम हिरामण नाईक. फॉलो थ्रू मध्ये सोपं नाहीये. समोर टाकलेला बॉल होता. बॅक टू द बॉलर खेळला. फॉलो थ्रू मध्ये एक चांगला प्रयत्न. सूर मारला. डाव्या हातात बॉल झेलण्याचा प्रयत्न. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डावा हात होता. बॉलिंग आर्म जर असता तर नक्कीच एक वेगळा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला असता. आणि त्याचमुळे हा झेल निसटलाय. हे असे जे कॅचेस आहेत हे असे पकडले जात नाही, हे चिकटतात. लेफ्ट केला होता. ऑफस्टॉनच्या खूपच बाहेर. पंचांनी मात्र वाईडचा निर्वाळा दिला. इकडे मात्र एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 न पुढे जाईल. ती 5 या आकड्यावर. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 4 डॉट बॉल केलेत. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 4 निर्धाव चेंडू टाकणं हे सुद्धा सोपी गोष्ट नाहीये. हो, यावेळेस मात्र समोर खेचला हा स्ट्रोक. मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल लॉंग ऑफ ऑनलाईनच्या दिशेनं. सुंदर ऑफ ड्राईव्ह. बॉल सीमा पार. 4 धावांकरता खणखणीत चौकार. खोलवर टप्प्यात थोडीशी चूक झाली आहे हिरामण नाईक कडून. खोलवर टप्प्याचा बॉल टाकला. मिड ऑफ आतमध्ये होता आणि त्याचमुळे लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह सोपा फटका होता. पॉवर प्ले सुरू आहे. मिड ऑन आतमध्ये होते आणि त्याचमुळे डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट फटका. चांगली फिल्डिंग प्रशांत कडू यांनी हा बॉल अडवलाय. नक्कीच बोलाचं योगदान महेश कडू मित्रमंडळामध्ये प्रशांत दादांचं आहे ही स्पर्धा वेळेवर सुरू करण्यामागे. आणि यावेळेला 4 धावा येतात. पहिले षटक संपले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 9 बिनबाद.
ठोस सुरुवात सध्या तरी मिमनेंट टीम दुतुम कुंडेवाळ म्हणजेच दंडुशेठ वास्कर दुतुम कुंडेवाळ या टीमने नक्कीच चांगली सुरुवात मिळवली आहे या महत्वाच्या मॅच मध्ये. 9 धावा झाल्यात पहिल्याच षटकामध्ये. 2 चौकार परेश ठाकूरचे. परेश ठाकूरला शेवटपर्यंत राहावं लागेल. एका बाजूला यज्ञेश ठाकूर आहे, परंतु तेवढंच कौतुक हिरामण नाईकचं सुद्धा केलं जाईल. ज्या पद्धतीनं मात्र त्यांना पहिला षटक मात्र हाताळलाय. नक्कीच 2 चौकार आले, परंतु 4 डॉट बॉल आणि तेवढीच प्रशंसा त्या 4 डॉट बॉलची सुद्धा जरूर होईल. जाऊया दुसऱ्या षटकाकडे. आणखीन एक पावलवेचं षटक. गोलंदाजी ट्रॅकवर मात्र सज्ज होईल. याची ही गोलंदाजी मात्र या स्पर्धेमध्ये नक्कीच उल्लेखनीय कामगिरी केले. पेलोली गावचा गोलंदाज अजय पाटील दुसरं षटक करेल. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा झाल्यात. सुपर 16चा थरार मात्र अनुभवत आहे मोठ्या संख्येनं. मात्र क्रीडा रसिक या सामन्याचा आनंद घेत असताना सगळ्या क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. तेवढेच प्रेक्षक 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतात त्याही सगळ्या क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. RPL पर्व 6 दुसरं षटक अजय पाटील थोडस क्षेत्ररक्षणामध्ये काहीशा सुधारणा करत असताना सूर्या टीमचे कॅप्टन आहेत. इथून मात्र जिंकणारा संघ उद्या खेळेल, परंतु पराभूत संघाचा मात्र प्रवास या स्पर्धेमध्ये थांबेल. हो, शॉर्ट बॉल इकडे मात्र हुक करण्याचा प्रयत्न. बॉल निघून गेलाय. शॉर्ट तर्मनला बीट करत बॉल चाललाय. डीप तर्मन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार. क्रिकेटच्या मैदानात रंगली लढत सारी. रायगड प्रीमियर लीगचा जल्लोष भारी. क्रिकेटच्या मैदानात रंगली लढत सारी. कानाचं माप घेऊन गेला बॉल. बाउन्सरचा वापर बरोबर मागे लागलाय. तिथे प्रोटेक्शन गार्ड असतात लेदर बॉल क्रिकेटमध्ये. धाबा येणं गरजेचं आहे, त्या मग कशा येऊत. या बॉल्स मात्र कमाल स्ट्रोक आहे. समोरच्या दिशेला अगदी व्ही शेप मध्ये लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. यज्ञेशच्या बॅट मधून येतोय हा दमदार षटकार. थँक यू डीजे. येतो तुमच्याकडे. लास्ट बॉल मागचा बॉल अंपायर लेग बाय दिलाय ना का? हा, लेग बाय दिलाय. ओके, लास्ट बॉल लेग बाय आणि हा बॅट मधून चौकार आहे. सुपर स्ट्रोक होता. ऑफ स्टोमच्या स्लाइडली थोडासा बाहेर होता आणि तिथून मात्र सुंदर ड्राईव्ह पाहायला मिळाला. यज्ञेशच्या बॅटमधून मात्र हा षटकार येत असताना टीमची टोटल मात्र पुढे जाईल 19 या धावसंख्येवर. अजय पाटील ओ कट केलाय बॉल. स्लॅश केलाय आणि बॉल चाललाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या वरतून सीमारेषेच्या पलीकडे. यज्ञेश ठाकूरच्या बॅटमधून येतोय हा दर्जेदार स्ट्रोक षटकार. चांगला अपरकट. दोन्ही पाय हवेत होते ज्यावेळेला हा फटका सजवला. ज्या पद्धतीने फटकेबाजी सध्या सुरू आहे, खूपच चांगला कट शॉट इथे पाहायला मिळतोय आणि बरोबर बॅकवर्ड पॉइंट हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय. असे फटके ज्यावेळेला मारले जातात त्यावेळेला हँड अँड आय कॉर्डिनेशनची चर्चा होते. पण दोन्ही पाय हवेत आहेत, तिथून हा कट शॉट मारलाय. नजर किती स्थिर आहे. फटक्यामागे फलंदाज यज्ञेश ठाकूरच्या बॅटमधून सिक्सर. बॅक टू बॅक मोठमोठे फटके येतात. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्या 25. 25 धावा. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर असताना चांगली सुरुवात मिळाली आहे दंडुशेठ वास्कर दुटुम कुंडेवाळ या टीमला. रॉयल्स ड्रीमर्स विजय 11 पळसपे या टीमच्या विरुद्ध खेळत असताना चांगला स्टार्ट दिलाय ओपनर्सनं. 25 धावा झाल्यात आतापर्यंत. अजय पुन्हा एकदा शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय. सरळ लॉंग स्टॉप. चेंडू नॉन स्टॉप निघालाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार. गोलंदाजाने चुका केल्या. त्या चुका अशा आहेत की लगातार शॉर्ट बॉलचा वापर इथे केला. शेवटच्या बॉलवर देखील शॉर्ट बॉलच टाकला आणि त्यावर देखील हुक शॉट पाहायला मिळाला. नक्कीच पोझिशन मध्ये नव्हता हा शॉट खेळत असताना, तरी देखील धावा महत्वाच्या आहेत कारण फाईन लेग आतमध्ये आणि त्याच्या डाव्या बाजूने बॉल निघाला सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे.
याही 4 धावा मिळतात. टीमची धावसंख्या 29-29. अजय पाटीलचं हे षटक थोडंसं महागडं आहे. या ओव्हरमध्ये त्याने 16 धावा खर्च केल्यात. नक्कीच थोडस महागडे ठरते हे षटक. ओ यावेळेस मात्र पुल शॉट इन फ्रंट ऑफ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धक्का घे चक्का. आयोजन आलं ग हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. शॉर्ट बॉलचा वापर वारंवार सातत्यानं मात्र अजय पाटीलने केला आणि त्याच्यावर मात्र हा कडा प्रहार परंतु लवकर पोझिशन्स मध्ये येतोय. आणि ज्या पद्धतीने मात्र हे षटकार खेचले ते दिनेश ठाकूरचं सुद्धा तेवढंच कौतुक केलं जाईल. आणि हे चांगले टायमिंग सुद्धा पाहायला मिळाले पाठीमागच्या बॉलवर. आणि अजय पाटील स्वप्नातही वाटलं नव्हतं अजय पाटीलवर मात्र एवढा धाबा बरसतील. परंतु हे षटक मात्र महागडं होत असताना प्रत्येक बॉलवर धाबा निघाल्यात. आतापर्यंत पहिल्या 5 बॉलमध्ये 22 धाबा खर्च करून बसलाय तो अजय पाटील, ज्याच्यामध्ये 3 षटकार आपण पाहिले. सुपर बॅटिंग फ्रॉम यज्ञेश. 35 धाबा धाव फलकावर दुतुम कुंटेबाळ संघाच्या. अजय पाटीलला मात्र चांगला बॉल हाताळावा लागेल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता हुक करण्याचा, परंतु यावेळेस मात्र बीट केलंय. बॉल निघून गेला सरळ पाठीमागे. डॉट बॉल येत असताना बऱ्याच अवधीनंतर डॉट बॉल पाहायला मिळतोय. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर दोंडूशेठ वास्कर दुतुम कुंटेबाळ संघाची धावसंख्या बिनबाद 35 धाबा 35 विदाउट लॉस. भरपूर महागडे षटक. पहिला लेग बाईचा चौकार आणि त्याच्यानंतर 6-6-4-6 डॉट असं काहीच षटक राहिले. 22 धावा मागच्या ओव्हरमध्ये आल्यात. लेग बाईचा चौकार पकडला तर 26 धावा मागच्या ओव्हरच्या दरम्यान आल्यात. आणि महागडे षटक इथे पाहायला मिळाले. रोशन पाटील आपलं देखील सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. हे संपूर्ण मागचं षटक दाखवलं जात आहे. ज्या पद्धतीने ऑन द राईज हा कवचला उडवलेला षटकार आहे. तारागावचे सुप्रसिद्ध समालोचक रोशन पाटील सरांचे इथे आगमन झालं. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. खतरनाक बॅटिंग पाहायला मिळाली मागच्या ओव्हरच्या दरम्यान. हा अपरकट अतिशय देखणा फटका होता. पॉइंट रिजन मध्ये ठोकलेला यज्ञेशच्या बॅटमधून हा सिक्सर. हा बॅक टू बॅक दुसरा षटकार होता. त्याच्यानंतर आपण पाहिलं चौकार देखील त्याच्या बॅटमधून आला. हुक शॉटवर तो चौकार त्याने मारला होता जो फाईन लेगला ट्रॅव्हल झाला. आणि त्याच्यानंतरच्या बॉलवर आणखीन एक षटकार यज्ञेशने टोलवला होता. आई शॉर्ट बॉल होता. बॉडी लाईन गोलंदाजी आणि एक देखणा फटका. शेवटचा बॉल डॉट आला आणि त्याच्यामुळे षटक संपलंय. मागच्या ओव्हरमध्ये 26 धावा लेग बायच्या स्वरूपात 4 आल्या होत्या. 22 धावा अधिकृत आल्या. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 35. चला 35 धावा झाल्यात. चांगली सुरुवात म्हणता येईल. इकडे मात्र चांगला स्टार्ट सलामीवीरांनी दिलाय तो पहिल्या 2 षटकांमध्ये. आणि त्याच वेळी पुन्हा एकदा हिरामण नाईकला लावण्यात आलंय. तिसऱ्या ओव्हरमध्ये तरी कमबॅक मात्र करावं लागेल, कारण पाठीमागच्या षटकामध्ये तब्बल 26 धावा मोजल्या अजय पाटीलनं. आणि त्याचमुळे कुठेतरी हिरामणनं टाकलेलं पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा दिल्या होत्या. आणि पुन्हा एकदा हिरामणच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय तो टीम कॅप्टननं. राईट आर्म ओव्हर द विकेटनं तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात होईल. पहिलाच बॉल यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कबसला इनफिल्ड मध्ये बॉल स्टॉप केलाय. थोडासा ओव्हरथ्रो पाहायला मिळतोय. बॉपिंग रूट सोडून बरेच पुढे गेले होते यज्ञेश. आणि त्याच कारणास्तव इकडे मात्र 1 रन मिळेल. सिंगलनं धावसंख्येमध्ये बदलाव. धावसंख्या 36 या आकड्यावर 36 रन्स ऑन बोर्ड. सुरुवात चांगली मिळाली आहे आणि आता कुठेतरी धावांचा पाऊसही पडेल असं दिसतंय. टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हिरामन नाईक एकमात्र गोलंदाज आहे जो छाप सोडतोय. सेकंड ओव्हरमध्ये 26 धावा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण पाहिलं 9 धावा आल्या होत्या. हिरामनच्या या ओव्हरची सुरुवात 1 धावेने झाली आहे. 36 रन आहेत स्कोअर बोर्डवर. त्याच्यामुळे चांगल्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल सध्या करताना दिसतोय संघ दोंडूशेठ वास्कर दुतुम कुंडेबाळ. $36 रन्स ऑन बोर्ड. हिरामण नाईक पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न. इथे मात्र विकेट किपर चकलाय आणि बॉल निघालाय. फटका कनेक्ट झाला नव्हता, परंतु तरी सुद्धा इकडे मात्र धाबांचा ओघ मात्र सुरूच आहे. आणि यावेळेस मात्र लेग बायचा इशारा पंचांचा मिळतील. 4 धावा आल्या पाहिजेत त्या कशाही होत. परत एक वेळा शॉर्ट बॉलचा वापर. परत लागून बॉल शरीराला थर्ड मॅन दिशेने ट्रॅव्हल होतोय. आणि 2 वेळा त्या झोन मध्ये त्या क्षेत्रामध्ये हे चौकार आलेले. टीमची धावसंख्या 40. हिरामन प्रयत्न करतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे.
पेस त्याच्याकडे चांगला आहे, तो पेस जनरेट करतोय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने नक्कीच फलंदाजांना शांत ठेवले. बॅटने धावा आलेल्या नाहीये त्याच्या विरुद्ध. ओ क्लीन बोल्ड, मधली यष्टी उद्ध्वस्त केल्याबरोबर इट्स नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. मैदानामध्ये मात्र पहिल्यांदा असं वाटलं होतं इकडे मात्र पहिला विकेटचं पतन होईल, परंतु त्याच वेळेला मात्र इकडे मात्र फ्रंट फूट नो देण्यात आलाय आणि हिरामन नाईक थोडासा निराश असेल. कार्ट विलिंग स्टंप जसा फिरत गेला, परंतु ओ स्टेपिंगचा नो बॉल. आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमने मला वाटतं DRS चॅलेंज केलाय ऑन फील्ड अंपायरच्या निर्णयाला, कारण ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल इथे घोषित करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे टीव्ही अंपायरची मदत घेण्यात येईल. DRS कॉल केलाय. ओ स्टेपिंगचा हा नो बॉल आहे असं ऑन फील्ड अंपायरनी कळवलं आणि त्याच्यासाठी आता चॅलेंज केलंय. अंपायर बाविस्कर यांचा निर्णय आलाय नो बॉल आणि आता टीव्ही अंपायर पाहूया आपला निर्णय देतील. नो बॉलचा निर्णय आलेला आहे टीव्ही अंपायर कडून देखील. थोडासा दिलासा देणारी गोष्ट ठरली असती रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे टीमसाठी, परंतु इकडे मात्र ओ स्टेपिंगचा हा नो, फ्रंट फूट नो आणि त्याच कारणास्तव इकडे मात्र ही संधी मिळाली, परंतु बॉलिंग चांगली होते. नक्कीच कौतुक केलं जाईल हिरामन नाईक ज्या पद्धतीने मात्र संपूर्णपणे मी तर म्हणेन झोकून दिले रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे टीमसाठी या गोलंदाजानं. जरूर अजय महागडा ठरला असेल तरी सुद्धा हे षटकामध्ये हे कव्हर अप करण्याची सामर्थ्य मात्र या खेळाडूकडे नक्कीच आहे. ओ यावेळेस मात्र लॉफ केलाय समोरच्या दिशेला, लॉंग ऑफ लॉंग ऑफ लॉंग ऑफ बॉन्डलाईनच्या बाहेर, उत्तुंग फटका, षटकार. परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं कमबॅक हे झालंय. मोठा फटका इथे येतोय. 6 धावा येत आहेत. 48 धावांची भागीदारी. पहिल्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी रचत असताना दोन्ही फलंदाज दुदुम कुंडेवाल या टीमसाठी आणि महत्वाच्या धावा आहेत. विकेट गमावलेले नाही आहेत आणि आता आक्रमण हिरामन नाईकवर देखील होत आहे आणि ते आक्रमण करतोय परेश ठाकूर. हो परेशचा हा स्ट्रोक यावेळेस मात्र अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, सिंगल मिळेल. पहिल्या विकेटच्या प्रतीक्षेमध्ये आहे रॉयल ड्रीमर्स. ब्रेक थ्रू द्यावा लागेल आणि जोपर्यंत विकेट मिळत नाही तोपर्यंत थोडासा कॉन्फिडन्स सुद्धा लेवल ज्या पद्धतीनं पाहायला मिळतोय, थोडासा बॉडी लँग्वेज सुद्धा लो आहे आणि त्याचमुळे इकडे मात्र एक विकेट नक्कीच एनर्जी देईल या टीमसाठी. पुढे सरसावत फ्लिक करण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेग सेट होता. या बॉलसाठी 49 धावा झाल्यात. एक चांगला स्टँड दिलाय पहिल्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांनी. तिसरं षटक सुरू आहे आणि ही खेळपट्टी म्हणजेच फलंदाजांसाठी नंदनवन मी म्हणेन, हे ग्राउंड नंदनवन आहे फलंदाजांसाठी आणि सातत्याने धावा येत आहेत फलंदाजी करणाऱ्या टीमच्या खात्यात. आणि क्लीन बोल्ड इकडे मात्र बुंध्यात टाकला हिरामनना चेंडू, त्रिफळा उद्ध्वस्त केला अखेरीस आणि पहिली विकेट, फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का मिळालाय, ब्रेक थ्रू दिला 49 या धावसंख्येवर. दुतुम कुंडेवाळ संघाला मात्र पहिला धक्का लागेल फलंदाज यज्ञेश ठाकूरच्या स्वरूपामध्ये. या बॅटरला पहा काय परफेक्ट यॉर्कर होता. टो क्रशिंग यॉर्कर, मागच्या पायाचा टो म्हणजेच तो अंगठा तिथे डिलिव्हर्ड केलेला बॉल होता. लेग अँड मिडल स्टिक वर जाऊन बॉल धडकलाय. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय हिरामन या गोलंदाजाने आणि सगळ्यात मोठी विकेट आहे. 49 ला पहिली विकेट गारत. भरपूर प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. सबस्क्रायबर मीटरवर जर नजर टाकली तर 3,49,679 आहेत. म्हणजे 320 सबस्क्रायबर आता शिल्लक आहेत. त्यामुळे लगेच सबस्क्राईब करा. त्यानुसार 3.5 लाखाचा पल्ला 24 लाईव्ह इव्हेंट्स इथे कंप्लीट करू शकते. तुम्ही आनंद घेताय. आपल्या मुलाचं चॅनल आहे म्हणजे संदेश पाटील आणि त्यांची टीम मेहनत घेते गेले कित्येक वर्ष रायगड प्रीमियर लीग मध्ये. लवकरात लवकर सबस्क्राईब करा 24 लाईव्ह इव्हेंट्सला. विनट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर नवीन बॅटरमॅन फ्रॉम वाशिवली पंकज शिंदे. फुल लेंथ होता यावेळेस मात्र
ऑन साईडला वळवलाय हा चेंडू मिड विकेट झोनकडे सिंगल मिळेल. एक रन मात्र दुतुम कुंडेबाळ संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि धाव फलकावर 50ला 1. प्रेक्षकांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल टिपला त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. नामदेवजी विषय यांच्याकडून हे पारितोषिक सुपूर्द करण्यात येईल आणि महेश शेटकडू मित्र परिवाराकडून हे पारितोषिक आहे. बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रेक्षकांनी जर झेल टिपला रेलिंगच्या बाहेर तर तुमच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. महेश कडू साहेबांच्या वतीने ते पारितोषिक तुम्हाला देण्यात येईल. टीमची धावसंख्या 50 बल्लेबाजी झकास. अर्धशतक पूर्ण झालंय. एकच फलंदाज बाद आहे त्याच्यामुळे नक्कीच चांगली सुरुवात धोंडू शेठ वास्कर दुतुम कुंडेबाल या टीमची या महत्वाच्या मॅच मध्ये. डू ऑर डाय मॅच आहे. 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे. या प्रेक्षकाच्या चेहऱ्यावर स्माईल आहे कारण या रायगड प्रीमियर लीग मध्ये जेही प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या पलीकडे रेलिंगच्या मागे झेल टिपतील त्यांच्यासाठी पारितोषिक आहेत. आपलं सगळ्यांचं कौतुक. महेश कडू मित्र परिवाराच्या वतीने नेक्स्ट मॅच चा टॉस देखील केला जाईल. नेक्स्ट मॅच आर्ना 11 पुगाव कोलाड. सूरज पाटील कॅप्टन आहेत आणि त्याच्याचबरोबर त्याच्या अगेन्स्ट निशी कर्णेकर. अर्चित वॉरियर्स तळारोहा या दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी उपस्थित राहायचा. हा फायनल कॉल आहे. मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल. सूरज पाटील अँड ऋषी कर्णेकर. नेक्स्ट मॅच नंबर 6. आज 8 सामने खेळवले जाणार आहेत. सुपर 16 आहेत म्हणजे 8 सामने आज खेळवले जाणार आहेत. उद्या सुपर 8 म्हणजे 7 सामने आपल्याला पाहायला मिळतील. हे पुढील सामने आपल्या स्क्रीनवर आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये आर्ना 11 पुगाव कोलाड विरुद्ध अर्चित वॉरियर्स तळारोहा या दोन टीमच्या दरम्यान होईल. त्याच्यानंतरचा सामना स्वर्गीय महेश स्पोर्ट्स शेलगर जीवदानी बामण डोंगरी आदित्य पाटील आणि त्यांच्या विरोधात आर्यन स्पोर्ट्स चिरले करण मडवी हे दोन्ही कॅप्टन इन ऍक्शन असतील. त्याच्यानंतरचा सामना सोनाई प्रतिष्ठान 11 तळेगाव रसायनी विरुद्ध वीर मराठा जोये पेन किरण पवार आणि ओमकार पाटील या दोन खेळाडूंच्या दरम्यान रंगताना दिसणार आहे. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी कार देखील आहे त्यामुळे कारची देखील चर्चा सध्या सुरू आहे. आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये कार जिंकण्याचा विक्रम केलाय किरण पवार त्याचबरोबर बंटी बद्रिके यांनी जेव्हा कार ठेवली या स्पर्धेमध्ये. आणि मयूर वाघमारे यांनी पहिले ज्या 2 बाईक होत्या त्या जिंकल्या होत्या मिस्टर 360 सुमित डोंगडेने. त्याच्यामुळे हे जे खेळाडू आहेत ते आतापर्यंत मालिकावीर खेळाडू राहिलेत रायगड प्रीमियर लीगच्या दरम्यान. आणि या वर्षीचा पर्व 6चा तो मॅन ऑफ द सिरीज चा पुरस्कार कोणाला जाईल याच्याविषयी आतापासूनच चर्चा आणि उत्कंठा शिगेला पोहोचली. उद्या तो रिझल्ट आपल्या समोर येईल. उद्या अंतिम रात्र असेल या रायगड प्रीमियर लीगची. पाहायला विसरू नका 24 लाईव्ह इव्हेंट्सवर. 50 धावा झाल्यात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 ओव्हर्स मध्ये अजूनही कमबॅक करण्याची संधी आहे. रॉयल रेमस विजय 11 पळसपे टीम कडून 4थं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतोय रोहित पाटे मानप्रम मोहो. 3 ओव्हर्स मध्ये 50 भरपूर धावा चेपल्यात दुतुम कुंडेबाळ संघानं. थोडासा प्रेशर जरूर आहे सध्याच्या घडीला परंतु इथून मघाशी सुद्धा आपण एक सामना पाहिला 75 धावांचा जिकडे मात्र सहज चेस सुद्धा झाला होता सामना. आणि त्याचमुळे या मैदानावर कोणतंही टार्गेट सेफ नाहीये. पहिलाच बॉल यावेळेस मात्र पाठेचा पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार. लेन बॉल पिक केला हा शॉट आणि काय फटका सजवलाय. कडक शॉट. बॅटच्या मधोमध संपर्क झाल्यानंतर हायवे एंडला हा बॉल सरळ रोडवर पाठवलाय 6 धावांसाठी. बॅटचा स्विंग पा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. शरीराचा स्विंग बॅटचा स्विंग टायमिंग प्रॉपर. बॉल करतो हवाई सफर आणि एक मोठा षटकार बॅटर पंकज शिंदेच्या बॅटमधून. भव्य स्वागत झालंय गोलंदाजाचं. पहिलाच बॉलवर आलाय हा षटकार. अब तक 56. फुल टॉस होता इकडे मात्र मिसक्यूट झालाय. बॉल पाठीमागे येतोय. थोडासा पाहायला गेलं तर प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. कनेक्शन प्रॉपर नव्हतं अन्यथा आणखीन धावा मिळाल्या असत्या. सिंगल आली. धावसंख्या 1 ने पुढे झाली. 57 57 धावा धाव फलकावर. 4थं षटक सुरू आहे. जोपर्यंत विकेट्स मिळणार नाहीये तोपर्यंत दबाव मात्र बनणार नाहीये मॅचवर. टेक करावं लागेल आणि ते जर झालं सध्याच्या घडीला परेश ठाकूर 16 धावांवर खेळतोय. चांगली स्टार्ट दिली आपल्या टीमसाठी. रोहितचा हा बॉल उडलाच नाही. खाली टप्पा पडला. बॉल सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये.
थोडंसं सरप्राइझिंग होतं फलंदाजासाठी. हा टप्पा पडला, बॉल खाली राहिला आणि त्याचमुळे बिलकुल कनेक्ट झालेला नाहीये. आणखीन एक डॉट बॉल आणि हे करणं गरजेचं आहे. डॉट बॉल जसे येतील ना थोडासा दबाव बनेल आणि जेव्हा दबाव बनेल तेव्हाच मात्र फलंदाज चुका सुद्धा करतात. यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर शफल क्रॉस होऊन इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळत आहे. बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेनं 4 धाबां करता चौकार. चांगला स्ट्रोक बनवला यावेळेस मात्र परेश ठाकूरच्या पॅटमधून हा चौकार. आणखीन एक चेंडू टप्पा पडला, बॉल खाली राहिला. इकडे सुद्धा बीट केलंय. हा चेंडू टप्पा पडला तर थोडासा खाली राहिला. आणखीन एक आश्चर्यचकित करून गेला चेंडू परेश ठाकूरला, आतमध्ये आणला होता काहीसा आणि हा बॉल खाली राहतोय. 61 धावा झाल्यात आतापर्यंत. हो, चांगलं कमबॅक आता कुठेतरी पाहायला मिळतंय. एक मोठा षटकार आला, चौकार आला या ओव्हरमध्ये. त्याच्यानंतर डॉट बॉल रोहित पाटेकडून. टीमची धावसंख्या 61, एक फलंदाज बाद, लास्ट बॉल. थोडासा शॉर्ट बॉल होता आणि शॉर्ट बॉलवर मात्र चांगला पुल शॉट पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग मिड विकेट मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धाबां करता. परेशच्या बॅट मधून मात्र एक चांगला स्ट्रोक. बॉल जाईल षटकारांना. टीमची टोटल जाऊन पोहोचेल ती 67 या आकड्यावर. 4 षटकांच्या अखेरीस 67 लॉस ऑफ 1. शॉर्ट बॉल होता. इकडे मात्र तयारीतच होता परेश आणि त्याच्यावर मात्र चांगलाच पुल शॉट पाहायला मिळाला. जाता जाता खरं तर एक चांगला स्ट्रोक षटकार. टीमची टोटल मात्र पुढे जाईल. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. सध्याच्या घडीला 67 धावा झाल्यात आणि नक्की 67 धावा म्हटल्या तर इथून 12-13 धावा जरी आल्या तरी सुद्धा 80च्या आसपास मात्र ही टोटल जाऊ शकेल. आणि म्हणूनच मोठ्या धावसंख्येकडे सध्याच्या घडीला वाटचाल करत असताना दोंडूशेठ वास्कर, दुतुम कुंडेबाळ हा संघ 5वं आणि अंतिम षटक असेल आणि ते फार निर्णायक ठरेल मॅच मध्ये. इकडे थोडंसं थांबावं लागेल, परंतु हे षटक जर रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे टीमकडून सिंगल डिजिट मध्ये आलं तर नक्कीच थोडाफार धावा डोक्यामध्ये राहतील. कारण आजच या मैदानावर 75 धाबांचा चेस झालाय आणि त्याचमुळे कुठेतरी तिथपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असू शकतो. एका बाजूला परेश ठाकूर, दुसऱ्या बाजूला सूर्या मस्कर, एका बाजूला निलेश ठाकूर, राजेश भास्कर यांनी पुरस्कृत केलेला संघ दुतुम कुंडेबाद, दुसऱ्या बाजूला विजय गवंडी यांनी पुरस्कृत केलेला संघ रॉयल ड्रीमर्स पळसपे. थोडासा गोलंदाजांना मार खावा लागला आणि खास करून अजय पाटीलचं ते दुसरं षटक थोडंसं महागडं ठरलं. परंतु 26 धावा जरी त्या ओव्हरमध्ये गेल्या असल्या तरी सुद्धा अजय पाटील जेव्हा दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंगसाठी उतरेल त्या धावा पूर्ण करण्याची ताकद सुद्धा त्याच खेळाडूकडे आहे. आणि त्याचमुळे एक परिपूर्ण संघ, एक बॅलन्स टीम म्हणून रायगड प्रीमियर लीग मध्ये रॉयल ड्रीमर्स विजय 11 पळसपे टीमकडे पाहिलं जात आहे. शेवटचं षटक फार निर्णायक असेल. मान फ्रॉम वाघाची वाडी, अविनाश वाघ. पहिलाच बॉल फुल लेंथ खोलात पडलाय. यॉर्कर लाईनचा चेंडू होता इकडे आणि या लेग बायचा इशाऱ्यानं ही 1 रन जरूर जोडली जाईल. या लेंथवर गोलंदाजी झाली ना तर मोठे फटके खेळणं मात्र कठीण होईल आणि तेच करायचं अविनाश वाघला. मोठे स्ट्रोक जर या षटकामध्ये आले नाही तर सिंगल डिजिट मध्ये हा स्कोर राहू शकतो आणि ते जरी केलं तरी ते पळसपे टीमच्या दृष्टिकोनातून मात्र फार मोठी अचीवमेंट ठरू शकेल. परंतु पाहूया शेवटच्या ओव्हरमध्ये काय घडतंय. कारण फारशा विकेट गमावलेल्या नाहीयेत. ही एक जमेची बाब आहे दुतुम कुंडेबाळ संघाच्या दृष्टिकोनातून. 68 धाबा झाल्यात. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल लॉफ केला, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कबसला क्षेत्ररक्षक, अचानकपणे पोहोचूच शकलेला नाहीये. चान्स जरूर होते इकडे मात्र रन्स कंप्लीट झाल्यात. चेंडू बराच वेळ हवेमध्ये सुद्धा होता. रनआउट साठी अपील करण्यात आले, रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांची मदत या निर्णयासाठी घेण्यात आले. परंतु थोडासा बाहेर ठेवला होता हा चेंडू, थोडासा प्रवृत्त केलं होतं फलंदाजाला बाहेर जाणाऱ्या चेंडूवर ड्राईव्ह करण्यासाठी. परंतु थोडासा वॅकेंट एरिया होता, क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीयेत. परंतु हा डिसिजन मात्र पाहूया. डिसिजन पेंडिंग.
नॉट आउट इज अ कॉल. त्यामुळे रन्स मिळतील या. हे दाखवलं जाते तुमच्या टीव्ही स्क्रीनवर. एक चांगला निर्णय. सेव्हन्टी ऑन बोट. अविनीचा शॉर्ट बॉल पुल केलाय. बॉलला पाठवले सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून हवाई सफर करण्यासाठी. षटकार. संख्या मात्र सातत्यानं वाढत राहिले. बिलकुल दबाव नाहीये. बिंदासपणे मात्र बॅटिंग केली जाते. परेश ठाकूर सध्याच्या घडीला 15 बॉल मध्ये 34 धावांवर खेळतोय. 76 धावा धावफलकावर. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. ओ डाऊन द ग्राउंड हेलिकॉप्टर. ओळख आहे या खेळाडूची. पेटंट स्ट्रोक. तुमचा परेश ठाकूर त्याच्या बॅट मधून हेलिकॉप्टर शॉट. षटकार. कधीपासून हाच विचार करतो की तो हेलिकॉप्टर शॉट परेश ठाकूर कधी मारेल आणि मारलाय शेवटी तो फटका. पायातला बॉल होता. मागचा पाय हवेत गेला आणि त्याच्यानंतर बॉटम हँडचा खूप चांगला वापर करत असताना डाऊन दी ग्राउंड मारलेला हा षटकार. देखना फटका. विलोभनीय फटका. प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा फटका आणि हे अत्याधुनिक फटके आहेत. एक चांगलं टायमिंग. भव्य सिक्सर परेशच्या बॅट मधून. हे ओळख राहिले या खेळाडूची. मिस्टर हेलिकॉप्टर या नावानं सुद्धा या खेळाडूला ओळखलं जातं आणि तोच शॉट मात्र त्याच्या बॅटमधून येत असताना नक्कीच त्याचे चाहते सुद्धा आनंदित झाले असेल. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. 82 धावा झाल्यात धावफलकावर. त्यामुळे दुसऱ्या सत्रामध्ये रॉयल ड्रीमर्स टीमला मात्र थोडा घाम गाळावा लागेल. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन पोहोचा आपण वेळेमध्ये. ओ यावेळेस ऑन साइडला मैदानाच्या चौफेर फटकेबाजी परेश ठाकूरच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक बेधुंद करणारा फटका. षटकार. धन्यवाद. आता थांबणार नाहीये परेश. ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय परत एक वेळा काय देखना फटका. फोटोजेनिक शॉट आहे. नजर पाकी स्थिर आहे. ज्या दिशेला मारायचंय तिकडे नजर आणि त्याचबरोबर बॅटचा फ्लो देखील त्याच दिशेला. खतरनाक बॅटिंग करताना दिसतोय. बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत. एक हेलिकॉप्टरही मारलेत. धावा झालेत 88 आणि 46 धावांची खेळी आतापर्यंत त्याने साकारले. 4 धावा दूर आहे अर्धशतकापासून परेश. या मॅच मध्ये 46 नॉट आउट. धावा झालेत 88. शेवटचा बॉलही शिल्लक आहे. एक झेल सुटल्यानंतर मात्र सलग 3 षटकार परेश ठाकूरच्या बॅटमधून येत असताना लगातार 3 षटकारांचा खेळ सादर केला. प्रेक्षकांची मनं जिंकत असताना आणि आरपीएल मधील मात्र आजच्या दिवसा रात्रमधील मात्र ही सर्वोत्तम धाव संख्या 88 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल बाकी आहे. अर्धशतकाकडे सुद्धा सगळ्यांच्या नजरा असतील आणि ज्या आविर्भावामध्ये मात्र फटकेबाजी केली जाते परेश ठाकूर करवी आणि हे जर बघितलं तर नक्कीच कदाचित अर्धशतक मात्र या स्पर्धेमधलं सुद्धा तो कंप्लीट करू शकेल. दीपकजी खुश होता ज्यावेळेला टॉस बाजूने लागलेला नव्हता. त्याने सांगितलं बॅटिंगच करायची होती परंतु ऑलमोस्ट आपण पाहतो टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगच घेतात. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे. 1 बॉल शिल्लक आहे. ओ लॉफ केले बॉल हवेत आहे. अर्धशतकाने मात्र उलकावणी दिले परंतु मात्र जिगरबाज खेळ त्याचा पाहायला मिळालाय. शेवटच्या बॉलवर मात्र परेश बाद झालाय परंतु त्यापूर्वी मात्र काय इनिंग तो खेळलाय. 5 षटकार 3 चौकार 18 बॉल मध्ये 46 धावांची दमदार इनिंग मात्र त्यांना पेश केली आणि मोठं टार्गेट मात्र सेट करण्यात आलंय. ते अर्थातच धोंडू शेठ वास्कर धुतुम कुंडे बहाळ या टीम कडून आणि